जुईल्या, संध्याकाळचा देवाचा दिवा झालेला आहे, परवचा म्हणून घ्या. शिकणारी मुलं ज्या घरात असतात त्या घरातला संध्याकाळचा परवचा देवाच्या कानावर गेला पाहिजे. हो, आम्ही म्हटलं तर चालेल. का ग, आज तुला काय म्हातारीची थट्टा करावीशी वाटते? आई, एक सांगू का, तुम्ही आज ना खरंच म्हाताऱ्या असल्यासारख्याच वागल्यात. काय झालं? अहो, जुईली आहे कुठे घरात? म्हणजे दिवे लागण्याची वेळ झाली तरी ही भटकते कुठे मुलगी? अहो, काय असं काय करताय तुम्ही? काय अगं, ते 50 रुपयाचं प्रकरण झाल्यापासून ना तिची फार काळजी वाटते का मला. हो भाऊजी काहीतरीच काय बोलता. अहो तो बालिशपणा होता तिचा. हो ना, आणि एवढी काळजी वाटते ना, मग स्वतःच तिला स्वानंदीच्या घरी नेऊन सोडलं ते विसरलात. हो मग हो 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 तिला सोडलं नाही का मी? अगं, मी सुद्धा विसरलेच होते की. आई, पण तुमच्या विसरण्यात आणि ह्यांच्या विसरण्यात खूप फरक आहे हा. यांना ना सवयच आहे सगळं विसरायची. पण पोरीची कमाल आहे. हा, तिथे गेल्यापासून एक फोन नाही केला आपल्याला. असू द्या हो बहिणी, अजून काहीच तास झालेत जुईलीला तिथे जाऊन. मला काय वाटतं माहितीये का, माझ्यापेक्षा जास्त आठवण ना तुम्हालाच येते तिची. आपण इतकं बोलतोय जुईली बद्दल, पण भाऊजी एकदम गप्प का झालेत? नाही म्हणजे ते ललिताताईंना फारसं काही पटलेलं दिसलं नाही. ते म्हणजे त्यांचा मूड काही बरा नव्हता, असं टोचून बोलल्यासारख्या बोलत होत्या. म्हणजे नाही म्हणजे नीट वागल्या बोलल्या नाहीत माझ्याशी.